शक्ति उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय। केंद्र सरकारची अधिकृत घोषणा आपण पाहतोय। लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात भारताला यश आलंय। पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळून लावला। पाकिस्तानकडून भारतात 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न होत होता। आपण पाहतोय गुजरात, राजस्थान, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट आणि अवंतीपुरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न होत होता। पंजाबमध्ये लुधियाना, अमृतसरमध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला। तर आपण पाहतोय अजून एक महत्त्वाची अपडेट। भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल पाडलाय। भारतीय हद्दीकडे येणारे टार्गेट S-400 उडवण्यात आलंय। भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलाय। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल हे पाडलंय। ओ बस यार दिगा वो देख वो देख दिगी ओ बस यार दिगा वो देख दिगी। तर भारतीय हल्ल्यामध्ये रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय। आज रात्री स्टेडियम मध्ये सामना होणार आहे आणि ड्रोन हल्ल्यामध्ये रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त करण्यात आलंय। भारताची अतिशय मोठी कामगिरी आपण पाहतोय। भारतीय हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम पाकिस्तानमधलं उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज रात्री याच स्टेडियम मध्ये सामना होणार आहे। मात्र हे स्टेडियम आता ड्रोन हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलंय। आपण ही दृश्य पाहतोय भारतीय हल्ल्यामध्ये कशा प्रकारे पाकिस्तानवर आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। पाकमध्ये इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये सायरन वाजवले जात आहेत। साहजिकच आता भारत ऍक्टिव्ह मोडवर आलेला आहे। पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न भारत करत आहे आणि आता पाकिस्तान देखील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा फेल झाल्याची माहिती समोर येते। पाकची चीनी बनावटीची ही हवाई यंत्रणा होती जी फेल झाली आहे। आपण पाहतोय राफेल ब्राह्मोसला तोंड देण्यासाठी ही यंत्रणा त्यांनी समोर आणली होती। मात्र भारताच्या ड्रोन हल्ल्यामध्ये ही यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते पाकिस्तानातून। जैशचा म्होरक्या मसूद अजगरच्या भावाचा खात्मा झालाय। मिसाईल हल्ल्यात मसूदचा भाऊ राऊफ असगर हा गंभीर जखमी झाला होता। अखेर तोही आता ठार झाल्याची माहिती समोर येते। राऊफ असगर हा कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड होता। आताच्या पहलगाम हल्ल्याच्या कटात देखील राऊफ असगरचा सहभाग होता आणि आपण पाहतोय आता त्याचा खात्मा झालेला आहे।
तो हल्ल्यामध्ये भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याचं निधन झाल्याची बातमी समोर येते। आताच्या पहलगाम हल्ल्याच्या कटात देखील या रऊफ असगरचा सहभाग होता। आपण पाहतोय जयस्तचा म्होरक्या मसूद असगरचा भाऊ रऊफ असगर कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड होता। पहलगाम हल्ल्याच्या कटामध्ये दहशतवादी रऊफ असगरचा खात्मा झालाय, तर मिसाईल हल्ल्यामध्ये दहशतवादी रऊफ असगर जखमी झाला होता। हल्ल्यामध्ये जखमी झालेला दहशतवादी रऊफ असगर अखेर ठार झालाय। हाच रऊफ असगर होता ज्याने 1999चा IC-814 विमानाच्या अपहरणाचा मधला मास्टरमाइंड होता। हाच रऊफ असगर होता ज्याने 2001 मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर हल्ला करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अदा केली होती। हाच रऊफ असगर होता जो 2016च्या पठाणकोट एअरबेसमध्ये होता आणि हाच रऊफ असगर आहे जो जैश-ए-मोहम्मदचा खऱ्या अर्थानं ऑपरेशनल चीफ कमांडर मानला जातो आणि त्याचा जर खात्मा आपण केला असेल तर नक्कीच जैश-ए-मोहम्मदला खूप मोठा झटका त्या ठिकाणी बसलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारताच्या दहशतवादी विरोधी लढाईमधला एक खूप मोठा मोहरा टिपण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे। तर भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 24 तासही उलटत नाहीत। तोच लाहोरमधून धक्कादायक बातमी समोर येते। एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर 14 ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तान चांगलाच हादरलाय। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची माहिती समोर येते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो। भारताने पाकिस्तानमधील 12 ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय। लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा आता पाकिस्तानकडून करण्यात येतोय। लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्ताननं म्हटलंय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भारताने पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 24 तासही उलटलेले नाहीयेत आणि तोच लाहोरमधून आपण ही महत्त्वाची अपडेट पाहतोय, तिथली ही दृश्य पाहतोय। पाकिस्तानातील मुरीदके या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाच्या मरकज तैयबा मध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं। अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली याला याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती समोर येते। तर ओसामा बिन लादेन या ठिकाणी पैसे पुरवत होता। मरकज तैयबा हे त्या 9 दहशतवादी तळांपैकी एक आहे ज्या ठिकाणी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूद्वारे कारवाई केली आहे। मरकज तैयबा मुरीद के यह IB से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। तर आपण पाहतोय मुरीदकेतील नवी दृश्य समोर आलेली आहे आणि कसाबचा हाच तो कॅम्प आहे ज्या ठिकाणी कसाब देखील होता आणि लादेनकडून त्यांना पैसे देखील पुरवले जात होते। पाकिस्तानातील मुरीदके या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाच्या ठिकाणी देखील आता भारत लक्ष ठेवून आहे। भारताने पाकिस्तानमधील बहावलपूर या ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यानंतरची दृश्य समोर आली आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर निशाणा साधण्यात आलाय आणि ज्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य देखील ठार झाल्याची माहिती समोर येते। हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची दृश्य आता समोर आलेली आहेत। हल्ल्याआधीची दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतर हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी काय परिस्थिती आहे ही दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। भारताच्या हवाई हल्ल्याच्या ठिकाणांचे सॅटेलाइट घेतलेले फोटो देखील समोर आलेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी या फोटोंमधून हल्ल्याची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते। या सॅटेलाइट फोटोंमध्ये पाकिस्तानच्या मुरीदकेमधील हल्ल्याचा परिसर नष्ट पूर्णपणे स्पष्टपणे दिसतोय आणि या हल्ल्यानं मोठं नुकसान देखील झालंय। विशेषतः जैश-ए-मोहम्मदचा तळ बेचिराग झाल्याचं या फोटोंमधून स्पष्ट झालंय। त्यावर केलेला हल्ला पाकिस्तानला किती महागात पडतोय या दृश्यातून आपण पाहू शकतो।
मसूद अझहरच्या घरातील ही दृश्य पहिल्यांदाच समोर आलेली आहे। तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। मसूदच्या घरातील 14 जणांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि मी मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अझहरने म्हटलेलं आहे। भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केवळ दहशतवाद्यांचंच नाही तर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकड्यांचंही पितळ उघड पडलंय। किंबहुना भारताविषयी पाकिस्तानी सैन्याचा छुपा मनसुबा नेमका काय आहे हे देखील आता स्वतः पाकिस्तानकडून समोर आलं। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला लष्करी कमांडर खालिद मुदस्सिरला पाकिस्तानी सैन्यानं चक्क गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानित केलं। पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांचे अधिकारी नमाजे जनाजामध्येही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या घटनेवरून पाकिस्तानचा भारताप्रती असलेला दुटप्पीपणा आता नव्याने जगासमोर आला। 1000 के करीब लोग नमाज पढ़ते थे। अल्लाह इनको बारक करे। अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। बलुचिस्तानच्या बोलानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। यामध्ये एका अधिकाऱ्यासह 15 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आपण पाहू शकतो रिमोट कंट्रोल IED वापरून पाकिस्तानी लष्कराचं वाहन उडवण्यात आलंय आणि या स्फोटात लष्कराचे वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। आणि आता अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। पाकिस्तानी ट्रकवर बलोच आर्मीने हल्ला केला। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी ट्रकवर हल्ला करण्यात आलेला आहे। पाकिस्तानी ट्रकवर बलुचिस्तान आर्मीने हल्ला केल्याची महत्त्वाची बातमी समोर येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बलुचिस्तानने देखील आता पाकिस्तानवर हल्ला चढवलेला आहे आणि तिथली ही दृश्य आता समोर आली आहे। पाकिस्तानी ट्रकवर बलोच आर्मीकडून फायरिंग करण्यात आली आहे। ट्रकच्या टायरवर गोळीबार झाला आणि हा गोळीबार झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आता एक महत्त्वाची बातमी। पहलगाम हल्ल्याचा 27 युरोपियन देशांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। आपण पाहिलं पहलगाममध्ये पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्यात आला होता आणि 26 जणांनी त्यामध्ये प्राण गमावले होते। भारताच्या दहशतवादाविरोधात कारवाईचं समर्थन करण्यात आलंय। तर नागरिकांचं संरक्षण करणं हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे असं देखील या देशांचं म्हणणं आहे आणि एकूणच त्यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे। कारण पहलगाम हल्ल्याचा 27 युरोपियन देशांकडून निषेध व्यक्त करण्यात आला। अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजू यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। आपण पाहतोय परवा रात्री ऑपरेशन सिंदूर भारताकडून राबवण्यात आलं होतं। त्यामधून दहशतवादी तळांवरती पाकिस्तानात हल्ले करण्यात आले होते आणि आता एक महत्त्वाचं विधान किरेन रिजिजू यांचं समोर येत आहे। ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही असं सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजू यांनी म्हटलंय। ऑपरेशन इस वक्त जो ऑपरेशन सिंदूर का पहला जो स्ट्राइक होने के बाद जो गतिविधि चल रहे हैं उसको लेकर के अलग से ब्रीफिंग करने का अभी परिस्थिति ठीक नहीं है और वैसे नियम नहीं है, इसलिए टेक्निकल ब्रीफिंग या अधिकारियों को नहीं बुलाया। पाकिस्तानकडून महत्त्वाची बातमी समोर येते। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच असल्याचं समोर येत आहे।
तर काश्मीरवरून थेट आपले प्रतिनिधि जोड़े गेलेले आहेत. जावेद माजमी आपल्यासोबत जोड़े गेलेले आहेत. जावेद जी, हम देख सकते हैं कि पाकिस्तान अभी भी अटैक कर रहा है, क्या आपके पास उस बारे में इंफॉर्मेशन है? जी, जैसा आपको पता है कि जम्मू कश्मीर में कश्मीर घाटी और जम्मू क्षेत्र में जो लाइन ऑफ कंट्रोल है, उन दोनों क्षेत्रों में पिछले 24 घंटों से भी ज्यादा टाइम से एलओसी के पार से शेलिंग का सिलसिला जारी है। अभी तक तकरीबन 15 लोग इसमें हलाक हो चुके हैं, जो सबके सब सिविलियन हैं, और 50 से ज्यादा लोग अभी तक घायल हैं। इसके अलावा बहुत से इमारतों को, बहुत से मकानों को, दुकानों को और कुछ सरकारी बिल्डिंग्स को भी बहुत ज्यादा नुकसान पहुंचा है। जब भी इंडो पाक टेंशन होती है तो उसकी पहली मार जम्मू कश्मीर पे पड़ती है, खासकर जो हमारे बॉर्डर एरियाज हैं, जो एलओसी के बिल्कुल करीब इलाके हैं, उन पे तो हालत ज्यादा ही खराब रहती है जी। तो ऑपरेशन सिंदूर के बाद पाकिस्तान ने जो रिटेलिएशन किया, उसकी ज्यादा मार पूंछ पे पड़ी, क्योंकि पूंछ जम्मू क्षेत्र में है और वो लाइन ऑफ कंट्रोल के बिल्कुल करीब है। पूंछ का जो क्षेत्र है, जहाँ पे बहुत सी प्रॉपर्टी नष्ट हुई है और बहुत से लोग घायल हो गए हैं और जिनकी मृत्यु हो गई है, वो एलओसी से तकरीबन 10 या 12 किलोमीटर दूर है। तो इसलिए वो पहला टारगेट होता है और आज भी ये सिलसिला जारी है। कश्मीर घाटी में भी कुपवारा क्षेत्र में, करना में, टंगडार में और पुंछ में, राजौरी में ये सिलसिला जारी है। और पुंछ में शाहपुर, मनकोट, कृष्णा घाटी ये क्षेत्र कुछ ज्यादा ही प्रभावित हैं, और राजौरी में भी लाम का क्षेत्र है, मंजकोट का क्षेत्र है, गंभीर ब्रह्मना है, ये सारे क्षेत्र हैं जहाँ पे बहुत ज्यादा प्रॉपर्टी लॉस हुआ है और बहुत से लोग वहाँ पे मरे हैं और घायल हो गए हैं। आज दूसरे दिन भी जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने प्रभावित डिस्ट्रिक्ट के हेड से मीटिंग की और उनको जोर दिया कि जो भी प्रभावित क्षेत्र हैं और जो लोग हैं इफेक्टेड, उनकी सहायता के लिए तुरंत इंतजाम किए जाएं। जी, आपने कहा कि सिलसिला जारी है। जावेद जी, हम देख सकते हैं ऑपरेशन बहुत ही सराहनीय है। इसमें 9 टेररिस्ट कैंप्स तबाह हुए और अच्छी खासी संख्या में आतंकी मारे गए। जिस तरह से इस ऑपरेशन को किसी भी इनोसेंट को नुकसान पहुंचाए बिना मिनिमम कोलेटरल डैमेज के साथ अंजाम दिया गया, वह इसलिए संभव हो पाया क्योंकि हमारे फॉर्मिडेबल एंड प्रोफेशनली ट्रेन्ड आर्म फोर्सेस के पास इक्विपमेंट भी हाई क्वालिटी के थे। ऐसे में इस क्वालिटी कॉन्क्लेव को मैं बड़े महत्वपूर्ण कॉन्क्लेव के रूप में देखता हूं। मैं इस आयोजन के लिए डिपार्टमेंट ऑफ डिफेंस प्रोडक्शन और इनके सेक्रेटरी डिफेंस प्रोडक्शन श्री संजीव कुमार को भी हार्दिक बधाई देता हूं और क्वालिटी एश्योरेंस ऑर्गेनाइजेशंस को भी मैं बधाई देता हूं। साथियों, अभी मैं इस कॉन्क्लेव की थीम देख रहा था, फास्ट ट्रैकिंग ऑफ क्वालिटी एश्योरेंस थ्रू इंटीग्रेटेड अप्रोच एंड टेक्नोलॉजी एनेबल्ड प्रोसेसेस। आपकी यह थीम मुझे बेहद अच्छी ही नहीं लगी, बल्कि दिलचस्प भी लगी, इंटरेस्टिंग लगी। वैसे भी पूरी दुनिया में इसमें बड़ी तेजी से डिसरप्टिव चेंजेस हो रहे हैं और खासकर डिफेंस सेक्टर में तो लगातार नए नए ट्रांसफॉर्मेशंस ये देखने को मिल रहे हैं। ऐसे में क्वालिटी असेसमेंट को फास्ट ट्रैक करना न सिर्फ रेलेवेंट है, बल्कि मैं समझता हूं यह समय की मांग है। उन चेंजेस को देखते हुए यह थीम अपने आप में बहुत ही रेलेवेंट हो जाती है। इतनी इंटरेस्टिंग और रेलेवेंट थीम रखने के लिए भी मैं आप सबको बधाई देता हूं। साथियों, अक्सर मुझे आर्म्ड फोर्सेस के अलग अलग कार्यक्रमों में प्रायः जाने का अवसर मिलता है। रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशंस के इवेंट्स में जाने का भी अवसर मिलता रहता है। प्राइवेट सेक्टर द्वारा आयोजित कार्यक्रमों में भी मैं प्रायः जाता ही रहता हूं।
परंतु आज का यह जो मंच है यह अपने आप में बड़ा अलग है और एक विशिष्ट मंच है। मैं ये देख रहा हूं कि यहां कई सारे लोग हैं जो अलग अलग फील्ड्स में महारत जिन्होंने हासिल की है, महारथी बैठे हैं यहां। इसलिए मुझे लगता है कि आज की हमारी बातचीत भी कई मायनों में विशेष होने वाली है। साथियों, इस क्वालिटी कॉन्क्लेव की महत्ता और आवश्यकता पर तो मैं आगे चर्चा करूंगा ही, परंतु पहले मैं आपको कुछ ऐसे बिंदुओं से, कुछ ऐसे पॉइंट से अवगत कराना चाहूंगा जो हमारी सरकार की प्रायोरिटीज से जुड़े हुए हैं। 2014 में माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमारी सरकार आने के बाद प्रधानमंत्री जी ने हमें एक अत्यंत महत्वपूर्ण सूत्र प्रदान किया। उन्होंने शुरुआत में ही डिफेंस प्रोडक्शन सेक्टर के एम्पावरमेंट पर विशेष बल दिया। उन्होंने जो सूत्र दिया उसके पीछे की फिलॉसफी थी डिफेंस सॉवरेंटी। डिफेंस सॉवरेंटी का मतलब कि जब तक कोई देश अपनी डिफेंस नीड्स में कैपेबल तथा सेल्फ रिलायंट नहीं होता तब तक उसकी आजादी पूरी तरह से नहीं मानी जा सकती। जब तक हम अपनी सुरक्षा के लिए इंपोर्ट पर डिपेंडेंट रहेंगे तब तक कहीं न कहीं हमारी आत्मशक्ति में अधूरापन रहेगा। ये अगर हम अपने हथियार और रक्षा उपकरण विदेशों से खरीदते हैं तो इसका मतलब है कि हम अपनी सुरक्षा को आउटसोर्स कर रहे हैं और उसे किसी और के भरोसे छोड़ रहे हैं। यह बात लॉन्ग रन में सही नहीं हो सकती। हमारी सरकार ने इस विषय पर गंभीरता से सोचा और आत्मनिर्भरता हासिल करने का निर्णायक कदम भी उठाया है। आप सब तो जानते ही हैं कि देश में पहले से ही ऑर्डिनेंस फैक्ट्रीज का एक इंडिजिनस सिस्टम रहा है और इन फैक्ट्रीज ने एक समय पर बेहतरीन काम किया और देश की सुरक्षा जरूरतों को पूरा करने में बहुत ही अहम भूमिका निभाई भी है। इनके अलावा हमारे पास डिफेंस पीएसयूज का भी एक मजबूत इकोसिस्टम पहले से ही है। हमारी सरकार ने डिफेंस प्रोडक्शन में क्वालिटी और क्वांटिटी दोनों पर समान रूप से बल दिया है। इसी दिशा में कई क्रांतिकारी कदम उठाए गए, जिनमें से कुछ महत्वपूर्ण कदमों का उल्लेख मैं यहां करना चाहूंगा। ऑर्डिनेंस फैक्ट्रीज का कॉर्पोरेटाइजेशन उनमें से एक अत्यंत महत्वपूर्ण कदम रहा है, जिसे हमने इंश्योर किया ताकि कम समय में ही डिफेंस प्रोडक्शन में व्यापक सुधार हो सके। यहां मैं जरूर बताना चाहूंगा कि ऑर्डिनेंस फैक्ट्रीज का कॉर्पोरेटाइजेशन हमारे लिए कोई बहुत सरल प्रक्रिया नहीं थी। इसमें अनेक जटिल प्रश्न थे और चैलेंजेस भी थे, परंतु हमने इसे इसलिए लागू किया क्योंकि यह एक अर्जेंट रिफॉर्म था। अब प्रश्न उठता है कि यह अर्जेंट क्यों था। इसका एक बड़ा कारण था क्वालिटी। आप सभी स्पेशलिस्ट के समक्ष मैं यह कह सकता हूं कि सरकार ने क्वालिटी को अपना प्रायोरिटी रिफॉर्म एजेंडा बनाया है। हमने क्वालिटी इंप्रूवमेंट को ही टारगेट करते हुए ऑर्डिनेंस फैक्ट्रीज का कॉर्पोरेटाइजेशन किया। तब से लेकर आज तक डिफेंस पीएसयूज ने लगातार सुधार किया है और कॉर्पोरेटाइजेशन के पश्चात क्वालिटी प्रोडक्शन को लगातार आगे बढ़ाने का प्रयास भी किया गया है और आज ये डीपीएसयूज इंटरनेशनली कॉम्पिटिटिव हो रहे हैं। आज ये अपने रिसर्च एंड डेवलपमेंट पर भी अच्छा फोकस कर रहे हैं। आज ये ऑर्गेनाइजेशन पहले से कहीं ज्यादा वाइब्रेंट और एक्सपोर्ट ओरिएंटेड हो रहे हैं। वैसे तो अभी कुछ कार्य बाकी है, पर मैं इतना जरूर आश्वस्त हूं कि जिस प्रकार पब्लिक सेक्टर में रिफॉर्म के लिए हम प्रयासरत हैं, वह हमें आने वाले समय में काफी अच्छे रिजल्ट्स देने वाला है। साथियों, पब्लिक सेक्टर के डेवलपमेंट के पीछे हमारा एक ही उद्देश्य भी रहा है कि एक हेल्दी कॉम्पिटिटिव प्राइवेट डिफेंस इकोसिस्टम का विकास किया जाए, जो अपनी क्वालिटी के माध्यम से देश की सुरक्षा को और अधिक मजबूत बनाए। जैसा कि हम सभी जानते हैं कि क्वालिटी को लेकर प्राइवेट सेक्टर की अपनी एक अच्छी खासी इमेज होती है। किसी भी क्षेत्र में प्राइवेट सेक्टर अपनी गुणवत्ता के लिए जाना जाता है। आज चाहे बड़े प्लेटफॉर्म्स हों या सिस्टम्स, एमएसएमईज हों या स्टार्टअप्स, हमने ऐसा प्राइवेट इंडस्ट्रियल बेस तैयार किया है
जो देश के डिफेंस सेक्टर के विकास में सक्रिय भागीदार बन रहा है और उसे सशक्त कर रहा है। आज रिलीज होने वाले इंडस्ट्री 4 को भी मैं इसी संदर्भ में देख रहा हूं। यह निश्चित रूप से हमें स्मार्ट मैन्युफैक्चरिंग के एक ऐसे एरा में ले जाएगा जहां से हमारे लिए कई नए डायमेंशंस खुलेंगे। इसी तरह जो दूसरे मैनुअल्स आज रिलीज हो रहे हुए हैं, जो एमओयू साइन हुए हैं, उनको भी मैं इसी कंटेक्स्ट में देखता हूं। ये सभी प्रयास केवल सरकार के प्रयास नहीं हैं, बल्कि आप सभी का मिला जुला प्रयास इसमें शामिल है, इसीलिए यह संभव हो पा रहा है। साथियों, जैसा कि आप सभी जानते हैं, आज की दुनिया में तर एक महत्त्वाची अपडेट, भारताचं ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय। केंद्र सरकारने ही अधिकृत घोषणा केल्याची माहिती आहे। तर लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्कराने उधळून लावला। पाकिस्तानकडून भारतात 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला गेला होता। त्यामध्ये गुजरात, राजस्थान, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अवंतीपुरामध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। पंजाबमध्ये लुधियाना, अमृतसरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला होता, मात्र भारताने हा प्रयत्न उधळून लावलाय। आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये तर पाकिस्तानी संसदेत खासदार रडलाय। अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। पाकिस्तानी संसदेमध्ये एका खासदाराला त्याचे अश्रू अनावर झालेले आहेत। भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांचे खासदारही आता घाबरलेत। भारताने केलेला हल्ला पाहून संसदेमध्ये खासदाराला अश्रू अनावर झाले। तर सुरुवात ही पाकिस्ताननंच केली होती, मात्र आता पाकिस्तानला त्याने भारतावर केलेला हल्ला हा कुठेतरी महागात पडत असल्याचं पाहायला मिळतं। हम तेरे आगे दरख्वास्त करते हैं, इस मुल्क की हिफाजत फरमाना जो तूने हमें अता किया है, और ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआओं का है। आपने कायदे आज़म को इंग्लैंड में मुलाकात की, ख्वाब में आए और उनको कहा कि जाओ वापस और जाके पाकिस्तान का मामला हल करो। आप खान कलात को ख्वाब में आके ये हुक्म दिया कि तुमने पाकिस्तान की सरना है, ये मुल्क बन के रहेगा और तुमने तो ये ऐसा बड़ा मौजज़ा है कि अल्लाह पाक ने ये हमें अता किया है और अल्लाह पाक इस मुल्क की हिफाजत फरमाएंगे। आपण पाहतोय अक्षरशः पाकिस्तानला आता रडण्याची वेळ आली आहे, कारण भारत काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानी संसदेमध्ये हा खासदार आपल्याला रडताना पाहायला मिळतो। भारताने दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला दिलेला संदेश ही केवळ एक सुरुवात आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओके मधील 21 पैकी 9 दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून एअर स्ट्राईकची अचूकता दाखवली आहे। यामुळे आता सुमारे 100 दहशतवादी मारले गेलेत, मात्र अजूनही 12 दहशतवादी अड्डे भारताच्या निशाण्यावर आहेत। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर 2 घडू शकतं। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, त्यामध्ये एअर स्ट्राईक 2 होणारे मार्कज अक्सा, त्याचप्रमाणे चेला बंदी, अब्दुल्ला बिन मसूद, दुलई, गडी हबीबुल्ला आणि बेट रासी या ठिकाणी आता ऑपरेशन सिंदूर 2 होऊ शकतं। या ठिकाणी भारताकडून हल्ले होऊ शकतात। तर आपण पाहतोय बालाकोट, ओघी, बोई, सेन्सा, बराली आणि डुंगी हे देखील आता भारताच्या निशाण्यावर आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, लाहोर सोडा किंवा जीव वाचवा अशा सूचना अमेरिकन सरकारकडून त्यांच्या नागरिकांना देण्यात आल्यात। भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही देशांकडून हल्ले सुरू झालेत, त्यामुळे तातडीने लाहोर सोडा अशा सूचना अमेरिकन सरकारने त्यांच्या नागरिकांना दिल्या आहेत।
ऑपरेशन सिंधूर नंतर भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आलंय. भारतानं जमीन, हवाई आणि समुद्रामध्ये देखील सुरक्षा वाढवली आहे. अरबी समुद्रात युद्ध नौका तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं गस्त घालतायत. देशाच्या अण्वस्त्र साठ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेला अलर्टवर ठेवण्यात आलंय. पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दल सज्ज झालंय. आपण पाहतोय जमीन, हवाई आणि समुद्रामध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंधूर नंतर आता भारत सज्ज झालाय. अरबी समुद्रामध्ये आघाडीच्या युद्धनौका तैनात करण्यात आल्या. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांची गस्त वाढवण्यात आली आहे. सीमेवर शस्त्रसाठ्यासह पायदळ सैन्य देखील तैनात करण्यात आलं. भारतीय वायुदल पुन्हा एकदा हवाई हल्ला करू शकतं अशी पाकिस्तानला भीती वाटते. ऑपरेशन सिंधूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेलं बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय हे नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आतमध्ये आहे. भारतीय सैन्यानं इतक्या आतमध्ये येऊन कारवाई केल्यानं पाकिस्तानला धडकी भरली आहे. त्यामुळे आता पाकिस्ताननं बुधवारी रात्री रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांमध्ये ब्लॅकआउट केला होता. या शहरांमधील लाईट रात्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही शहरं काळोखाच्या विळख्यामध्ये होती. तर लाहोर आणि इस्लामाबादमध्ये एअर स्पेसही बंद होती. मल्टी इंतजामिया बार बार आपको आगाह कर रही है. अल्लाह वर्दी की सूरत में जो भी गवर्नमेंट एक्शन ले. ऑपरेशन सिंधूर नंतर आता पाकिस्तानची झोप उडाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय. भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर बिलावल भुट्टोनं पुन्हा भारताला पोकळ धमकी दिली आहे. पाकिस्तानला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारताने आता तयार राहावं अशी गरळ बिलावल भुट्टो यानं ओकली आहे. तैयारी और हौसला रखना पड़ेगा, इसलिए पाकिस्तान का जवाब अब आना है. रात के अंधेरे की नहीं, किसी झूठ की बना पे नहीं, इंटरनेशनल कानून के मुताबिक, यूनाइटेड नेशंस चार्टर के मुताबिक पाकिस्तान के पास ये हक है कि जहां भी, जैसे भी हम इस हमला का जवाब दे सकते हैं. अगर ये हुकूमत का फैसला है, उनको ये पता होना चाहिए कि चाहे हम उस तरफ खड़े हैं या हम इस तरफ खड़े हैं, हम सब तमाम सूबे, हर पाकिस्तानी वजीर आजम शहबाज शरीफ साहब और हमारे ख्वाज पाकिस्तान के साथ. ऑपरेशन सिंधूर नंतर आता पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अमृतसर आणि बटाला दरम्यान असलेल्या मजिठा गावातील शेतामध्ये एका क्षेपणास्त्राचं काही तुटलेले भाग सापडलेले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करतायत आणि या मिसाईलच्या भागांबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेलं नाहीये. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. बुधवारी पंजाबमधील अनेक भागात स्फोटाचे आवाजही याची पळापळ सुरू झालेली आहे. अच्छा जी, अभी सिचुएशन हो गई है, कोई थोड़ा सा पैनिक मच गया एंड आई एम स्टिल एट द नीलम जेवर पावर प्लांट एंड यहाँ से लोगों को जो है ना निकाला जा रहा है और बंकर में डाल रहे हैं. वी आर गोइंग इनसाइड अ बंकर which has been specially created by WAPDA. अच्छा जी, अभी सिचुएशन हो गई है, कोई थोड़ा सा पैनिक मच गया एंड
I am still at the Neelam Jewar power plant and यहाँ से लोगों को जो है ना निकाला जा रहा है और बंकर में डाल रहे हैं. We're going inside a bunker which has been specially created by WAPDA. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशभरातील 27 एअरपोर्ट पूर्णपणे बंद करण्यात आले. 10 मे पर्यंत बॉर्डरवरील सर्व विमानतळ उड्डाणांसाठी बंद असणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हा निर्णय घेतला. तर भारत आणि पाकिस्तान तणावाची परिस्थिती लक्षात घेता बॉर्डरवरील जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने अलर्ट जारी केलाय. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील सर्व शाळा त्याचप्रमाणे अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आजपासून पुढील आदेश येईपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट. भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर बॉर्डरवरील जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने अलर्ट जारी केलेला आहे. राजस्थानमधील काही ठिकाणी आता शाळा आणि अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पाकिस्तानने 15 भारतीय ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय, पण भारताच्या सुदर्शन चक्रासमोर त्यांची सर्व क्षेपणास्त्रे अपयशी ठरली आहेत. आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानने केलेला एकही हल्ला यशस्वी झालेला नाहीये. भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय. या स्टेडियमवर आज पाकिस्तानची मॅच होती, मात्र हे स्टेडियम आता उद्ध्वस्त झालंय. हल्ल्यानंतर PSLचा सामना आता रद्द करण्यात आलाय. पाकिस्तानमध्ये इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये सायरन वाजवण्यात आले. हे सायरन हवाई हल्ल्याच्या धोक्याची सूचना देण्यासाठी वाजवले गेले होते. पाकिस्तानने पहलगाम या ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढलाय. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडूनही मॉक ड्रिल आणि सायरनच्या माध्यमातून तयारी केली जाते. भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 24 तासही उलटत नाहीत. तोच लाहोरमधून बातमी समोर येते. एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर 12 ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तान चांगलंच हादरलंय. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची माहिती समोर येते. भारताने पाकिस्तानमधील 12 ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्ताननं दावा केलाय. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय. लाहोरमधल्या लष्करी तळांवर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्ताननं म्हटलंय. भारताने पाकिस्तानमधील बहावलपूर या ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यानंतरची दृश्ये समोर आली आहेत. या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर निशाणा साधण्यात आला आणि ज्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानातील मुरीदके या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाच्या मरकज तैयबा उद्ध्वस्त झालंय. हे तेच ठिकाण आहे. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली याला या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं होतं, तर ओसामा बिन लादेन या ठिकाणी पैसे पुरवत होता. मरकज तैयबा हे त्या 9 दहशतवादी तळांपैकी एक आहे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल पाडलाय. महत्त्वाची अपडेट. भारतीय हद्दीकडे येणारं टार्गेट S-400 उडवण्यात आलेलं आहे भारताकडून. भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलाय. महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. भारतीय वायुदलाने S-400 ने पाक मिसाईल हे पाडलंय. तर तिथली ही दृश्य आपण पाहतोय. भारतीय हद्दीकडे हे मिसाईल येत होतं आणि भारतीय हद्दीकडे येणारं हे टार्गेट S-400 ने उडवलेलं आहे.
भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलाय। तर परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय होतं, काय निर्णय घेतले जातात पुढचे, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। भारत पाकिस्तान मध्ये आता युद्धाची परिस्थिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर 2 संदर्भात काही निर्णय घेतले जातात का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर भारतीय हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय। आपण पाहतोय पाकिस्तानातील रावळपिंडी स्टेडियम हे भारताने उद्ध्वस्त केलंय। महत्त्वाचं म्हणजे आज रात्री या स्टेडियम मध्ये सामना होणार होता। ड्रोन हल्ल्यामध्ये रावळपिंडी स्टेडियम हे उद्ध्वस्त करण्यात आलंय। तिथली ही दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तानातील रावळपिंडी स्टेडियम मध्ये आज सामना होणार होता, मात्र भारताने हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमध्ये दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। पाकमध्ये इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये सायरन वाजवले जात आहेत। आपण पाहू शकतो पाकमध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सायरन देखील वाजवले जातात। आणि आता अत्यंत महत्त्वाची अपडेट, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला असा धडा शिकवलाय की पाक तो कायम लक्षात ठेवणार आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने नेमके कोणते शस्त्र वापरलेत आपण पाहूयात या रिपोर्टमधून। पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंधूमधून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलानं मिळून पाकमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। 25 मिनिटांच्या या निर्णायक हल्ल्यात 21 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले। या हल्ल्यात भारतानं अशी शस्त्र वापरली ज्यामुळे पाकचे तुकडे तुकडे झाले। स्कॅल्प क्षेपणास्त्र, राफेलमधून पाकिस्तानवर स्कॅल्प क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला। स्कॅल्प क्षेपणास्त्र 560 ते 600 किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे। शत्रूला चकवा देऊन मारा करण्यास ते सक्षम आहे। राफेल एम विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे। जहाज विरोधी हल्ला आणि अणुहल्ला करू शकतं। राफेल एमचा ताशी वेग 2202 किलोमीटर इतका आहे। राफेल 3700 किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे। हॅमर बॉम्ब हवेतून जमिनीवर अचूकतेनं मारा करू शकतो। ग्लाइड बॉम्ब म्हणूनही हॅमर बॉम्बची ओळख आहे। 70 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे। हॅमर बॉम्ब शत्रूचा अचूक वेध घेऊन संरक्षक कवच भेदू शकतं। भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई दहशतवाद विरोधातली होती। भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतानं हा निर्णायक हल्ला केला। त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे होऊ लागले। भारतानं पाकच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे। त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारेल ही आशा आहे, अन्यथा याहून जोरदार झटका पाकला दिल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।